दोस्तों, जैसे आपको पता है हमूराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज ऑफ लीगल प्रोफेशन, और इसी सिलसिले में आज मैं आया हूँ चिपळूण तालुका कोर्ट में। मेरे साथ मिलिंद मोहिते सर हैं जो लास्ट 30 इयर्स से क्लर्क का काम कर रहे हैं। तो उनके साथ बातचीत करेंगे और जानेंगे। तो मिलिंद सर, पहिल्यांदा आपले खूप खूप आभार की आपण आपला वेळ आम्हाला दिला त्याच्याबद्दल धन्यवाद। सर, आम्हाला सांगा की थोडी तुमची बॅकग्राऊंड सांगा, तुम्ही कुठून आलात काय आणि तुम्ही ह्या प्रोफेशनमध्ये कसे आलात? सर, माझा जन्म आईच्या माहेरी म्हणजे खरवते या ठिकाणी झाला आणि तदनंतरचं माझं जे बालपण आहे ते माझ्या मूळ गावी टेरव येथे गेलेलं आहे। अच्छा. माझं शिक्षण साधारण मराठी 7वी पर्यंत झालेलं आहे। परंतु त्यावेळेला यादव वकील MS यादव, ते टेरव गावचेच मूळचे, आता ते स्थायिक चिपळूणमध्येच आहेत। परंतु त्यांचं येणं जाणं हे टेरव मुक्कामी असायचं। त्यांचं मूळ गाव टेरव येथे आहे, त्यामुळे त्यांचं जाणं येणं असायचं आणि आम्ही त्यांच्या थोडेसे काही राजकीय किंवा इतर क्षेत्रांच्या कामकाजामुळे आम्ही त्यांच्या थोडेसे संबंधित असायचो। त्यामुळे त्यांना एक माझं नाव असं सुचलं, म्हणजे त्यांचं माझं अक्षर वगैरे त्यावेळेला चांगलं होतं असं त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी पाहिलं। त्यानंतर मला त्यांनी एक ऑफर केली की माझ्याकडे क्लार्क म्हणून तुम्ही काम कराल का? तर म्हटलं ठीक आहे, चालेल, करेल। कारण त्यावेळेला काय मला असं काही खास कुठला जॉब वगैरे नव्हता, असं मी घरीच होतो। खेडेगावामध्ये काय जॉब असणार, म्हणजे ह्या दृष्टीनं मला ती ऑफर मिळाली ते मी माझं त्यावेळेला भाग्यच समजलो की कुठेतरी आपल्याला एक 4 पैसे कमवायची एक संधी मिळते। ह्या दृष्टीनं मी त्यांना होकार दिला। म्हटलं ठीक आहे सर, मी आपल्याकडे क्लर्क म्हणून जॉईन होतो। तदनंतर मग आम्ही चिपळूणमध्ये काम करायची सुरुवात त्यांच्यापासून चालू केली। अच्छा. मग तुम्ही चिपळूणमध्ये जेव्हा आलात तेव्हा तुमच्या आधी काही क्लर्क होते का तिकडे? हो सर, म्हणजे श्रीकांत जाधव, चांदिवडे या वसंत भैरवकर, संजय मोहिते अशी जी काय माझ्या आधी आलेली मंडळी होती हे त्यावेळेला कार्यरत होते आणि त्यांच्याकडून मला एक चांगलं मार्गदर्शन मिळालं। हां, कारण तेच विचारणार होतो की तुम्ही हे शिकलात कसं काय? त्यांच्याकडूनच मार्गदर्शन मिळालं की अर्ज कसे लिहावे, जामीन फॉर्म कसा भरावा, ह्या सगळ्या गोष्टी या सिनियर कडून मिळाल्या आणि वकिलांकडून सुद्धा आम्हाला चांगली बऱ्यापैकी माहिती त्याच्याकडून मिळाली। आणि तुम्ही सर जेव्हा चिपळूणला हे काम चालू केलं तेव्हा चिपळूणमध्ये किती कोर्ट होती? एकच सर, मला वाटतं की मी दाते साहेब असताना मी या चिपळूण कोर्टामध्ये, अच्छा, जाधव साहेब असताना काय माझ्या एवढं काही लक्षात नसेल कदाचित, परंतु दाते साहेब असताना मी या चिपळूण वानखेडे साहेब असताना पासूनच मी या कोर्टामध्ये आहे। आणि त्यावेळी आपली वकील मंडळी किती होती? वकील मंडळी सर त्यावेळेला 25च्या आसपास असायची, 25 सगळे सिनियर मंडळी सगळे। अच्छा. आणि आता काही अंदाज आहे तुम्हाला किती वकील मंडळी? आता जवळजवळ 70-80च्या पण लेवल घटतील अशी एवढी आता आपल्या कोर्टामध्ये आहे। म्हणजे नवीन मुलं वगैरे जसे वर्षानुवर्ष ते जसे पास होतात तसे येत जातात। मला सांगा की त्यावेळी तुम्ही जेव्हा हे करत होता तेव्हा अंदाजे ओव्हरऑल काय फायलिंगची संख्या होती? ओव्हरऑल विचारतोय मी सर। तसं म्हटलं की आमच्याकडचे फायलिंग की 200-250 पर्यंत असेल फक्त यादव वकिलांचे, परंतु जनरली विचार केला तर त्यावेळेला 2200-2300 पर्यंत फायलिंग असायचं, म्हणजे फौजदारी। अच्छा. मग त्यावेळेला गॅम्बलिंगचे असायचे, प्रोव्हिशनचे असायचे, म्हणजे प्रवासी वाहतुकीचे असायचे, प्रायव्हेट कंप्लेंट असायच्या किंवा स्टेट केसेस वगैरे, असे सर्व मिळून ते 2200-2300 पर्यंत ती संख्या त्यावेळेला असायची। ओके. हो. आणि सिव्हिलचे दावे साधारण? सिव्हिलचे दावे सर म्हणजे त्यावेळेला आमच्याकडे जवळ 5-6 वर्ष असे वर्षाचा हिशोब केला तर जेमतेम 10 तरी असायचे। अच्छा. म्हणजे फौजदारी थोडे जास्त असायचं आमच्याकडे, सिव्हिल काम थोडं कमी असायचं। अच्छा. मग जेव्हा एडीजे तुमच्याकडे आलं ते मला वाटतं 2020ला आलं, 20 मध्ये आलं, मग त्याच्यामुळे पण तुमचं थोडंसं काम वाढलं असेल? मग हां, त्याच्यामुळे सुद्धा काम वाढलं आणि आम्हाला ते इथं झाल्यामुळे थोडंसं बऱ्यापैकी झालं इथेच आल्यामुळे। मग जेव्हा एडीजे नव्हते इथे एडीजे साहेब आणि एखादं फौजदारीचं काम तेव्हा कुठे चालायचं? खेडला. मग तुम्ही ते फायलिंग करायला खेडला जायचात का? हो सर, तसं खरं सांगायचं म्हटलं तर फायलिंग म्हणजे दावे तयार करणे, कुठली गोष्ट नवीन दाखल करणे,
हा म्हणजे मला काही, मी टायपिस्ट नाही, मला मराठी किंवा इंग्लिश वगैरे टायपिंग काही येत नाही. फक्त माझं हँड रायटिंग चांगलं असल्यामुळे अच्छा. मला या क्षेत्रात नोकरी मिळालेली आहे. अच्छा. परंतु हे फायलिंगचे काम जे आहे सगळं हे ऑफिस मधूनच तयार होऊन यायचं. आम्ही फक्त भाऊसाहेबांच्या पुढ्यामध्ये ठेवायचो, खेडला जाऊन. खेळला किंवा इथे तो सुद्धा. अच्छा. हो. म्हणजे आता तुमचे जे वकील साहेब होते हा. ते चिपळूणच प्रॅक्टिस करायचे का अजून दुसऱ्या पण कोर्टांमध्ये प्रॅक्टिस करायचे? चिपळूणमध्ये जास्त प्रॅक्टिस त्यांची मेन असायची. प्रॅक्टिस चिपळूण. नंतर मग काय अपील वगैरे असले तर खेळला जाणं येणं वगैरे त्यांचं चालू असायचं. हां 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 हां. ओके. मला एक सांगा की तुम्ही आता फौजदारीचं पण केलंय, सिव्हिल पण केलंय. पूर्वीची प्रोसिजर आणि आजची प्रोसिजर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक काय वाटतो? म्हणजे फरक सर म्हणजे पूर्वीची जी प्रोसिजर होती तशी मगाशी आता आपल्या जी सांगितलेलीच आहे, तर अशी सोपीच पद्धत होती. आता आपण कॉम्प्युटर युग असल्यामुळे बदल हा होतच राहणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता ते सगळं ई फायलिंगचं कामकाज चालू असतं. तर आपण ते काय सगळी ही तयार होऊन येणंच आमच्या ऑफिसकडून असतं. त्याच्यामुळे मी काय त्याच्यामध्ये जास्त आपलं काय हस्तक्षेप नसतो. अच्छा. ई फायलिंग तुम्ही स्वतः करता का करून घेता कोणाकडून? नाही नाही, आमच्याकडे ज्युनियर आहेत. अच्छा. आता सध्या जे ज्युनियर आहेत त्यांच्याकडून करून घेतात, किंवा सरांचा मुलगा पण आता आहे. अच्छा, सेकंड जनरेशन पण. हा, विश्वजित यादव म्हणून पण त्यांचा मुलगा आहे, तोही आता कामकाज बघतो. असं नाही, यंग लोक सगळीच त्यांना कम्प्युटर जास्त चांगला आहे. चांगलं त्यांना येतं. मला एक सांगा की असं कुठलं एखादं फायलिंग तुमच्या लक्षात आलंय की जे करायला त्रास झाला किंवा काहीतरी चूक झाली त्याच्यामुळे जरा खूप वेळ गेला ते फायलिंग होताना, असं कुठलं झालंय का इन्सिडेंट? नाही, माझ्या आयुष्यामध्ये तरी असं माझ्याकडून काय मला असं काही जाणवत नाही. कारण फायलिंगचा विषय म्हणजे कसं सगळं तयार होऊनच ऑफिस मधून यायचं. अच्छा. आपण फक्त भाऊसाहेबांच्या पुढ्यामध्ये ठेवायचो, एवढंच आपलं काम असायचं. बाकी विषय काय तेवढं काय अडचणीचं असं कुठलंही काम माझ्या आयुष्यामध्ये काय आतापर्यंत नाही आले. आता मला एक सांगा की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही दावे दाखल करत होता त्याच्यामध्ये तुम्हाला येणारा दाव्याचा नंबर आणि आज दावा दाखल केल्यावर त्याचा येणारा फायनल नंबर ह्याच्यामध्ये काही टाइम वाढलाय का? म्हणजे पहिला थोडा कमी होता आता वाढलाय, असं काही झालंय का? पहिलं सुरुवातीला म्हणजे त्यावेळेला ऑफलाईन होतं, भाऊसाहेबांच्या पुढ्यात ठेवला. जर भाऊसाहेबांकडे काम कमी असेल तर कदाचित संध्याकाळपर्यंत सुद्धा नंबर पडत होता. हा. परंतु आता कसं ई फायलिंगचं हे आलंय, त्याच्यामुळे ते प्रत्येक कागद तपासून बघणं वगैरे चेक करणं हे सगळं चालू असल्यामुळं 2 दिवसामध्ये पर्यंत तो नंबर मिळतो. अच्छा. आत्ताच्या 2 दिवसांमध्ये मिळतो. आणि ई फायलिंग तुम्हाला रेडीमेडच तुम्हाला ते होतं सगळं रेडी. ओके. मला एक विचारायचं आहे की आता तुम्ही दुसरी पिढी तर तुमच्या सिनियरच्या मुलाची बघताच आहे, पण बाकी तुम्ही पिढ्या बघितल्या असेल इकडे, तर त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं की सर कसं सिनियर जी मंडळी आहेत ना ही कामकाजामध्ये प्रॉम्प्ट आहेत. जे आपल्याला एखादा दाव्याचं काम आपण घेतलं, दावा आपल्याकडे आला तर त्याला 30 दिवसामध्ये कैफियत द्यायची असते, तर त्या 30 दिवसामध्ये कैफियत तयार असायची. आताची जी ज्युनियर मंडळी आहेत थोडेसे म्हणजे त्याला बराच कालावधी घेत आहेत. एखादी कैफियत दाखल करणं किंवा त्याच्यात काही कुठली तजवीज करायची असेल तर थोडासा त्यांच्याकडून दिरंगाई थोडीशी होते. म्हणजे 90 डेजचं लिमिटेशन घेतलं जातं. परंतु आता कसं ते चालतं, त्यांच्या सवयीमुळे ते होऊन जातं. पण पहिल्यांदा जुने जेवढे सिनियर जेवढे सगळे अगदी प्रॉम्प्ट होते. कामकाजामध्ये अगदी जेवढ्या याच्यामध्ये जायला पाहिजे जो कागद तो जायलाच पाहिजे. अच्छा. त्याच्यामध्ये त्याच्यात दिरंगाईपणा नाही, डिले नाही कधी त्यांच्या. ओके. आता एक तुमचा एक इन्सिडेंट विचारू इच्छितो की आता एक 30 वर्ष तुमचं पूर्ण ह्या प्रोफेशनमध्ये तुम्ही आहात. एखादा असा कुठला इन्सिडेंट जो मनामध्ये राहून गेला, चटका दिला त्या इन्सिडेंट्सनी मनाला, की तो आहे तो प्रसंग अजूनही तुमच्या मनात असा आज घडल्यासारखा असा समोर दिसतो तुम्हाला? नाही तसा इन्सिडेंट म्हणजे सर आम्ही 30 वर्ष या क्षेत्रात टिकलो, हाच तसा मोठा आमचा इन्सिडेंट आहे. तरी सुद्धा मी एक सांगू शकतो की यादव सर हे आज टेरो गावचे जरी असले तरी एक टेरो गावामध्ये त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत यादव साहेब. रेस संघटना म्हणून त्यांनी स्थापन केलेली आहे, रजिस्टर आहे. आणि ती रजिस्टर त्याच्यानंतर ते DBJ कॉलेजमध्ये लॉ विषयाला शिकवायला सुद्धा होते मुलांना.
अच्छा. आणि त्या दरम्यान त्यांच्याकडचे पेपर तपासण्यासाठी आले असताना मला वाटतं कदाचित त्यांना तो ताण आला असावा आणि त्या दरम्यान त्यांना एक पॅरालिसिस अटॅक आला आणि त्यांचं पूर्ण एक साईड निकामी झाली. आणि तदनंतर त्यांचं थोडेसे कामकाजामध्ये त्यांचं स्वतः जी काय कोर्टासमोर समजा एखादी पुकारणी झाली, तिकडे पुकारणीचा आवाज आला, जर समजा वकील हॉलमध्ये आहेत आणि तिकडे पुकारणीचा आवाज आला तर सर ते जिथे असतील तिथूनच धावत सुटायचे. अरे बाप. धावत सुटायचे म्हणजे असे मागे पुढे बघायचे नाही की मला ठेच लागेल, मी पडेन वगैरे काही नाही. परंतु हा पॅरालिसिस अटॅक आल्यापासून आता त्यांचं धावणं कमी झालंय, आमचं धावणं चालू झालेलं आहे. तर तुम्ही धावता आता आम्ही धावतो, आम्हाला सगळं बघावं लागतं. तारखा घेणं, पुकारणी झाली तर तिथे जाऊन संभिषण करणं, काय वगैरे असेल ते वगैरे सगळे आम्हाला करायला. तरी सुद्धा ते कामात पूर्ण एकदम दक्ष आहेत ते. अच्छा. कोर्टामध्ये 11 वाजता जरी पुकारणी होणार असेल तरी 10:30 वाजता ते रेडी होऊन कोर्टासमोर बसलेले असणार. ओके. एवढे त्यांचे कामामध्ये एकदम हे आहे. परंतु त्यांचा जो पॅरालिसिस अटॅक आला त्याच्यामुळे त्यांचा जो माणसाला कसं एखादा अवयव निकामी पडतो त्यावेळेस त्या अवयवाची किंमत माणसाला कळते, असे तो एक हे झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासुद्धा मनात ती खंत आहे आणि माझ्यासुद्धा ती मनात थोडीशी खंतच आहे. आजही ते चांगले असते तर आजही तेवढ्याच ह्याच्याने ते कामकाज करू शकले असते. तर मिलिंद सर, आपले पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद की आपण जी काही वकील मंडळींना सर्व्हिस देत आहे तर ती तुम्ही अशीच पुढे देत राहो, यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहेब. आणि एक आमच्यातर्फे एक छोटंसं आपल्याला हे टोकन मानचिन्ह म्हणून आम्ही देऊ थँक्यू इच्छितो. सर, थँक्यू.